नमस्कार, सुप्रभात। मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आणि सकाळचे 7 वाजतायत। या बुलेटिनमध्ये आपण वेगवान स्वरूपात बातम्या बघणार आहोत निवडणुकीच्या निकालासंदर्भातल्या। नव्या सरकारचा 25 तारखेला शपथविधी होणार आहे। वानखेडे स्टेडियमवर सोमवारी 25 तारखेला उद्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। राज्यात महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे। तब्बल 235 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झालेत। 1990 नंतर भाजपने तिसऱ्यांदा 100हून अधिक जागा जिंकल्यात। महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला जोरदार कामगिरी करता आली नाही। महाविकास आघाडीला अर्धशतकाचा आकडा देखील गाठता आला नाही। लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईक रेट असलेल्या शरद पवारांच्या पक्षाला देखील मोठा झटका बसलाय। महायुतीच्या विजयानंतर दिल्ली मुख्यालयात भाजपकडून जल्लोष करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं। महाराष्ट्रातील विजयानंतर भाजपच्या दिल्ली मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं। यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले। तुष्टीकरणाचा सामना कसा करायचा हे महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिलं असं मोदी म्हणाले। ज्यांनी आम्हाला धोका दिला त्यांना जनतेनं त्यांची जागा दाखवली अशी टीका मोदींनी महाविकास आघाडीवर केली। एक है तो सेफ है असा संदेश महाराष्ट्राच्या जनतेनं दिलाय असं म्हणत मोदींनी पुन्हा एक है तो सेफ है च्या घोषणेचा पुनरुच्चार केला। हरियाणा के बाद महाराष्ट्र के चुनाव का भी सबसे बड़ा संदेश है एकजुटता। एक है तो एक है तो एक है तो ये आज देश का महामंत्र बन चुका है। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी देवेंद्र फडणवीसांना फोन करून शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्रातील ऐतिहासिक विजयाबद्दल अमित शहांनी फडणवीसांचं अभिनंदन केलं। ऐतिहासिक विजयानंतर देवेंद्र फडणवीसांनी एक सूचक ट्विट केलंय। बास की असली उडान बाकी है असं म्हणत फडणवीसांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय। महाराष्ट्रातल्या विजयानंतर फडणवीसांच्या आई सरिता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांना फोन करून शुभेच्छा दिल्या। माझा मुलगाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास त्यांच्या आईंनी व्यक्त केलाय। महाराष्ट्रातील महायुतीला विजयी केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जनतेचे आभार मानले। तसंच मुख्यमंत्री पदाबाबत तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ असं शिंदे म्हणाले। विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली। महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी आहे हे आजच्या निकालानं स्पष्ट झाले। तर मुख्यमंत्री कोण हे तीनही पक्षांचे नेते ठरवतील असं फडणवीस म्हणाले। हे स्पष्ट केलं आहे की संपूर्ण महाराष्ट्र हा नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे। आणि मोदीजींनी जो नारा दिला होता एक है तो सेफ है, महाराष्ट्रातल्या सर्व समाजातल्या लोकांनी एकत्रित येऊन हा नारा यशस्वी केलेला आहे। सगळ्यांनी एकत्रित मतदान केलेलं आहे। आणि विशेष आभार आमच्या लाडक्या बहिणींचे देखील आहेत की ज्यांनी आम्हाला खूप आशीर्वाद दिलेला आहे। लाडक्या बहिणींचा महायुतीला आशीर्वाद मिळाला। जिथे महिलांचं मतदान अधिक तिथे महायुतीला यश मिळालं। तर महाराष्ट्राची गुलाबीला पसंती मिळाली असं अजित पवारांनी म्हणत जनतेचे आभार मानले। लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली। जनतेनं महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवली असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी टीका केली। विधानसभा निवडणुकीच्या निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडियावरती एक पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे। अविश्वसनीय, तुर्तास एवढंच असं राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। कर्जत जामखेड मतदारसंघातून रोहित पवार विजयी झाले। अवघ्या 1255 मतांनी रोहित पवारांचा निसटता विजय झाला।
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निसटता विजय मिळालाय। साकोली मतदारसंघात पटोलेंसमोर भाजपच्या अविनाश ब्राह्मणकर यांचं मोठं आव्हान होतं। या लढतीत पटोलेंचा अवघ्या 152 मतांनी विजय झाला। विधानसभेचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय आहे। निकाल जनतेला पटला की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे। नक्की काहीतरी गडबड आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी संशय व्यक्त केला। आजचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय आहे। तुम्ही स्वतः माझ्याशी वेळोवेळी बोलत होतात। तुमचं सुद्धा रिपोर्टिंग जे होतं काल अनपेक्षित वाटावा असंच होतं आणि राज्यभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे, महिलांमध्ये एक असुरक्षिततेची भावना आहे, बेकार आहेत ते सुद्धा असेच आहेत, महागाई वाढते। या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर प्रत्यक्ष चित्र दिसत होतं। सभांना सुद्धा प्रचंड गर्दी होत होती आणि मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती, लोक ऐकत होते। मोदीजींच्या सभेला अरे काय ऐकायचं, आम्ही ठरवलंच आहे तुम्हाला निवडून द्यायचं म्हणून खुर्च्या रिकाम्या होत्या। तर विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव धक्कादायक आहे असं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं। आजच्या निकालानं सर्वसामान्यांच्या मनात शंका उपस्थित झाल्याचं थोरात म्हणाले। निकाल तर धक्कादायक आहेच आहे, पण यामध्ये अनेक शंका सुद्धा जनसामान्याच्या मनामध्ये येत आहेत, हे नाकारता येत नाही। खरं म्हणजे एक धर्माचा उपयोग, पैशाचा उपयोग, काही योजना ज्या सरकारी योजना केवळ राजकारणाकरता वापरण्याकरता घेतलेला हे सुद्धा कारण आहे आणि याच्यातून हे त्यांना जे दिसत्या जागा मिळालेल्या खरं म्हणजे हे खरं यश नाही, त्यांनी ओढून ताडून कसं तरी मिळवलेलं, क्लुप्त्या करून मिळवलेलं यश आहे। महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात पराभूत झाले। त्यांनी इस्लामपूरकरांनी मनावर घेतलं असतं तर जयंत पाटलांचाही करेक्ट कार्यक्रम झाला असता असा टोला अजित पवारांनी लगावला। काँग्रेसच्या दिग्गज उमेदवारांचा सुद्धा पराभव झालेला आहे बाळासाहेब थोरात। अरे काल तर बाळासाहेब गाडीतनं फिरत होते, आमचे जयंतराव गाडी चालवायचे आणि त्यांना पंपिंग करायचं काम आमचे संजय राऊत साहेब करायचे। गाडी इतकी सुंदर चालवतो, सरकार किती सुंदर चालवतील। आता कधी सरकार चालवणार आणि काय करणार, तरी आमच्या इस्लामपूरवाल्यांनी नीट लक्ष दिलं नाही हो। मी कार्यकर्त्यांशी बोललो, त्यांनी अजून जरा नीट लक्ष दिलं असतं ना, करेक्ट कार्यक्रम झाला असता, करेक्ट कार्यक्रम। यवतमाळच्या दिग्रसमध्ये पुन्हा शिवसेनेच्या संजय राठोड यांचा विजय झाला। काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांचा 28,775 मतांनी पराभव झाला। राठोड यांना 1,43,115 मतं मिळाली आणि या विधानसभा मतदारसंघातून संजय राठोड हे 5व्यांदा आमदार झाले। आनंद मला या ठिकाणी होतो आहे की 5व्यांदा दिग्रस, दारवा, नेर या मतदारसंघातल्या जनतेने मला परत सेवा करण्याची संधी दिलेली आहे बहुमताने आणि प्रचंड या ठिकाणी विश्वास राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर आणि अजितदादा पवार साहेबांवर आणि या सरकारवर लोकांचा होता। राज्यातील काँग्रेसचा पराभव मान्य असून आम्ही पराभवाची कारणमीमांसा करू अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी दिली। दरम्यान निवडणुकीच्या निकालात काहीतरी गडबड आहे अशी शंका त्यांनीही व्यक्त केली। हे अनपेक्षित आहे, तुमच्या सर्वेच जे होता त्यापेक्षाही वेगळा आहे आणि याचं विश्लेषण आम्ही करू। 2-3 दिवसात त्या संदर्भातली बैठक होईल। विजयाची कारणमीमांसा आणि हारण्याची कारणमीमांसा पण केली पाहिजे। बीड विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडेंचा बहुमतांनी विजय झालाय। यावेळी त्यांनी त्यांच्या विजयाचं श्रेय मुख्यमंत्री शिंदेंसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडेंना दिले। बीडच्या आष्टीतील विजयी उमेदवार सुरेश धस यांनी विजयी होताच पंकजा मुंडेंवर टीका केली। लोकसभेला मी प्रामाणिकपणे काम केलं, मात्र पंकजाताईंनी धोका दिला हे बरोबर नाही असं जाहीर भाषणात सुरेश धस यांनी सांगितलं। साहेब म्हणलं
तुम्ही काय मान राखला माझा? असं कसं काय केलं तुम्ही? हे करायला नको होतं तुम्ही, हे नको केलं. मला माझ्या गाण्याने ही शेती आहे माझ्याबरोबर. अरे एवढं नको बाजगाडे कोणतं काही एवढं हलवणारच नाही. आता काही हे बाजगाला परत येतच नाही कधी. आणि यांच्या संस्थेवर काम करणाऱ्या मास्तरांनो, आज संध्याकाळी जल्लोष साजरा करा. हे मोठा हे बिनकामाचा मोठा कधी वर राहणार नाही. मुंबईतल्या माहीम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे महेश सावंत यांचा विजय झाला. महेश सावंत यांनी शिवसेना शिंदेच्या पक्षाचे उमेदवार सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांचा दारुण पराभव केला. महाराष्ट्राचा संपूर्ण लक्ष या विधानसभेवरती होता, कोण जिंकणार आणि शेवटी सर्वसामान्य व्यक्ती आणि एक शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचा एक संपूर्ण सहकार्याने आज एक मोठी जबाबदारी मिळालेली आहे. ती जबाबदारी आता आम्हाला पार पाडायची आहे. हे यश कुणाचं आहे? हे यश संपूर्ण मायबाप जनतेचं आहे, शिवसैनिकांचं आहे, महाविकास आघाडीचं आहे, बाळासाहेबांचं आणि उद्धव साहेबांचं आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं छगन भुजबळांचा विजय झाला. लाडक्या बहिणींनी ही निवडणूक जिंकली असं भुजबळ म्हणाले. जामनेर विधानसभा मतदारसंघातून मंत्री गिरीश महाजन यांचा विजय झाला. जामनेरमध्ये फुलांनी भरलेल्या तब्बल 22 जेसीबींद्वारे गिरीश महाजन यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. बल्लारपूर मतदारसंघातून भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना घवघवीत यश मिळालंय. महाविकास आघाडीचं गर्वाचं घर खाली आल्याचं म्हणत मुनगंटीवारांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. कसबा मतदारसंघातून भाजपचे चंद्रकांत पाटील विजयी झालेत. पुण्यात कोथरूडमधनं चंद्रकांत पाटील विजयी झाले आणि आपल्या विजयाचे श्रेय कार्यकर्ते आणि त्यांनी आपल्या मतदारांना दिलंय. तर या मतदारसंघात जिंकलो, सगळा हिशेब चुकता झाला असं पाटील म्हणाले. आमच्या ग्रामीण भागामध्ये भरून पावलो नावाचा शब्द आहे, भरून पावलो की मला आता आयुष्यामध्ये करण्यासारखं काही उरलंच नाही अशी भावना माझ्या मनात झाली. कसबा जिंकलं, सगळा हिसाब किताब चुकता. त्याच्यानंतर खडकवासलासारखी सीट जाईल तर 51,000च्या पार्टीने आता आमचा फारच छुपा रुस्तम निघाला भीमरावांना. तसं कोथरूडमध्ये कॅन्टोन्मेंट वगैरे तर आहेच. कोथरूडमध्ये सगळे रेकॉर्ड मोडले. सगळ्यात हायेस्ट रेकॉर्ड कधी तर बापट साहेबांच्या लोकसभेला कोथरूडला 1,06,000 मार्जिन मिळालं. आता मला 1,11,000 ऑड मार्जिन मिळालं. दापोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार योगेश कदम यांचा विजय झाला. विकास कामांच्या जोरावर आपला विजय झाल्याचं योगेश कदम म्हणाले. महाविकास आघाडीचे वैभव नाईक यांना पराभवाचा सामना करावा लागला. निकालानंतर वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली. कुडाळ मालवण मतदारसंघातील जनतेचा कौल मान्य असल्याचं वैभव नाईक म्हणाले. गडचिरोलीच्या आहेरी मतदारसंघातून धर्मराव बाबा आत्राम यांचा विजय झाला. त्यांनी त्यांच्याच कन्या भाग्यश्री आत्रामांचा पराभव केला. जालन्यातून अर्जुन खोतकर यांचा विजय झालाय. आयुष्यातील सर्वोत्तम काम करण्याची संधी मला मतदारांनी दिली आणि सर्व घटकांसाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया अर्जुन खोतकरांनी दिली. महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार महाडमधले भरत गोगावले यांचा महाड विधानसभा मतदारसंघातून विजय झाला. तब्बल 26,210 मतांनी गोगावलेंचा विजय झाला. इंदापूर विधानसभेत दत्तात्रय भरणे यांनी विजयाची हॅट्रिक केली. सलग तिसऱ्यांदा हर्षवर्धन पाटलांचा दत्तात्रय भरणेंनी पराभव केला. सर्वांच्यामुळेच सर्वांचे सहकार्य एकटा माणूस काही करू शकत नाही. सर्वांनी जर सहकार्य केलं, सर्वांनी जर पाठिंबा दिला तर निश्चित विजय होतो आणि जनतेने विकास पाहिला हा ह्याचा निश्चित प्रकारे एक मला आनंद आहे. मी जनतेला एवढं आवाहन करतो की ज्या विश्वासावरती ज्या पाठिंबा मला जनतेने दिलेला आहे, निवडून दिलेलं आहे, निश्चित पुढच्या 5 वर्षामध्ये
या जनतेचा एक सेवक म्हणून काम करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे केला. पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडेंचा विजय झाला. यावेळी त्यांनी शरद पवारांवर उपहासात्मक टीका केली. पिंपरीत तुतारी वाजली, मात्र माझ्या विजयाची असा टोला अण्णा बनसोडेंनी लगावला.